नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट छान होतं, स्थिर होतं, विक्स कमी होत होता. क्रूड वाढलेल्याचा परिणाम फारसा मार्केटवरती दिसला नाही. क्रूड खरं सकाळी 66.40च्या लेवलवर होतं, त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. स्थिर होतं आणि एक 300-400 पॉईंटच्या आसपास दिवसभर मार्केट फिरत होतं. ग्लेनमार्कनी बँकिन्सा नावाचं औषध भारतात लॉन्च केलं. हे औषध ब्लड कॅन्सरवर आहे. JSW स्टीलचे अपडेट्स आले. त्यांचं उत्पादन 8% वाढलं, ते 22.73 लाख टन झालं. डोमेस्टिक उत्पादन 9% वाढलं, 21.94 लाख टन झालं आणि कपॅसिटी युटिलायझेशन 80% झालं. भारती एअरटेलनी एरिक्सन बरोबर मल्टी इयर सर्व्हिस डील केलं. कंपनीच्या नेटवर्क ऑपरेशन एरिक्सन मॅनेज करेल. आता इन्शुरन्स बिझनेस बँकांनी चालवायचा की नाही याच्यावर बरेच वादविवाद झाले होते आणि तक्रारी पण होत्या. कारण खूप वेळेला असं होत होतं की तुम्ही लोन घ्यायला गेलात की बँका तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे अशी सक्ती करत असत आणि त्याविरुद्ध तक्रार चालली होती. तर असं सांगण्यात आलं की इन्शुरन्स बिझनेस बँका चालू ठेवू शकतात. ग्रामीण भागात बँकांतर्फे इन्शुरन्सला चांगली मागणी आहे, त्यामुळे बँका इन्शुरन्सचा बिझनेस करू शकतात. एजंटच्या बाबतीत सुद्धा LICने स्वतःची काही मतं मांडली होती. कारण LICचा एजंटचा बराच मोठा भाग LIC मेंटेन करते. त्यामुळं LICने पण तक्रार केली होती. तर आता एक गोष्ट सांगितली जाते की एक एजंट जो असेल तो लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स एक ठिकाणचा फक्त घेऊ शकतो. म्हणजे त्याने लाईफ इन्शुरन्स LICकडे एजन्सी करत असेल तर तो दुसऱ्या कोणाचीही लाईफ इन्शुरन्सची एजन्सी घेऊ शकणार नाही. अशा पद्धतीची योजना करायचं असं ठरलं. आज सगळ्यांचा डेटा आला तर LICला प्रीमियम मिळतोय 11% आणि त्यांचा ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट म्हणजे APE 21%. HDFC लाईफचा प्रीमियम 33% वाढला आहे, APE 19% वाढला आहे. ICICI प्रूचा प्रीमियम 7% वाढला आहे, 7%, APE 1% वाढला आहे. ॲक्सेस मॅक्स लाईफ यांचा प्रीमियम 26% वाढला आहे आणि APE 28% वाढला आहे. SBI लाईफचा प्रीमियम 25% वाढला आणि APE 13% वाढला आहे. म्हणजे या सगळ्यात डेटा चांगला आहे तो ॲक्सेस मॅक्स लाईफचा. त्याच्या खालोखाल SBI लाईफचा डेटा चांगला आहे. आदित्य बिर्ला रियालिटीला IFC कडून 420 कोटीचे
2 प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली आहे. आता विप्रोमध्ये 250 रुपयांनी 20.23 कोटी शेअर्सचं ब्लॉक डील झालं. त्याची व्हॅल्यू 5,058 कोटी एवढी होते. जिओ फायनान्स आणि ब्लॅक रॉक याने 50-50 असं जॉईंट व्हेंचर केलं. मध्ये एक मला कमेंट आली होती की शेअर्स विकताना गोंधळ होतोय, विकल्यानंतर तो शेअर वाढत जातो आणि मग पश्चाताप होतो. आणि त्याला दुसऱ्याने कोणी पण सपोर्ट दिला होता, त्या मुलीचं किंवा माणसाचं त्यांचंही तसंच होत होतं. तर ते उत्तर काही 1-2 वाक्यात देण्यासारखं नव्हतं, म्हणून मी कमेंटला तिथे उत्तर दिलं नाही. मी खूप वेळेला सांगितलं आहे, काही लोक नवीन असतील, त्यांनी ते व्हिडिओ ऐकले नसतील, पण तुम्ही एक टार्गेट नेहमी ठेवलं पाहिजे आणि मी किती कालावधीसाठी तो शेअर घेतोय याचा पण विचार केला पाहिजे. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर घेत असाल तर लॉंग टर्मचा कालावधी 1 ते 3 वर्षासाठी असतो. इन्व्हेस्टमेंटचा कालावधी 3 ते 5 वर्षासाठी असतो. तर याचा विचार केला पाहिजे. त्यावेळेला ते शेअर स्वस्त पडले पाहिजेत. महाग शेअर घेऊन एवढ्या कालावधी थांबता येत नाही. दुसरं, तुम्ही जर ट्रेडिंगसाठी घेतलाय तर त्याला स्टॉप लॉस पाहिजे आणि 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी असं जर घेतलंय तर मी किती प्रॉफिट घेणार हे ठरवलेलं असायला पाहिजे. 10% प्रॉफिट ठरवलं तर 2% खर्चासाठी घाला, म्हणजे 100 रुपयाचा शेअर 112-113 रुपये झाला की विकून टाका. तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे मी बघत सुद्धा नाही, एकदा माझं टार्गेट होऊन गेलं की तो वाढला काय किंवा कमी झालं काय मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण ते पैसे मी दुसरीकडे अडकवलेले सुद्धा असतात. त्यामुळे मी बघत नाही, कारण पैसा रोलिंग होत असला की दुसरीकडे प्रॉफिट चालू होतं. 10 पैकी 2 केसेसमध्ये दुसरा घेतलेला शेअर वाढत नाही, नाहीतर तो वाढत असतो. पण तुम्हाला जर अशी खंत वाटत असेल तर 60% 70% शेअर विकून टाका. 30% 40% शेअर ठेवा. पुन्हा जर दुसरे दिवशी वाढला तर आणखी 20% ठेवा, विकून टाका आणि 20% ठेवून द्या. पण पैसा जेवढा अधिक वेळेला रोल होईल तेवढा तुमचा ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट चांगला मिळतो. तो रोलिंग करायला शिका. म्हणजे समजा तुम्ही दर 3 महिन्यांनी 10,000 गुंतवले आहेत, 100 रुपयाचे 100 शेअर घेतले आहेत, 3 महिन्यासाठी गुंतवले आहेत, 10% फायदा घेतला आहे, 3 महिन्यानंतर विकले आहे. तेच पैसे प्रॉफिट घरात वापरायला घेतला आणि 10,000 रुपये पुन्हा दुसऱ्या शेअरमध्ये गुंतवले. असं जर केलं तर तुम्हाला वर्षाअखेरीला 40% फायदा होतो. एखादा लॉट समजा तुमचा चुकला तरी 25 ते 30% तुम्हाला गेन नक्की होतो. पण आता समजा तुमचा गोंधळ होतोय, आता आपण BSEचा शेअर घेऊ किंवा कॅम्प्सचा घेऊ, CDSL घेऊ,
किंवा डिफेन्सचे शेअर घेऊन. अगदी BSCचा शेअर 480 रुपये होता. आता 480 रुपयाचा शेअर जर आत्ताच्या BSCच्या हिशोबाने त्याची किंमत जवळजवळ 9,000 रुपये झाली आहे. जर BSCचा शेअर तुम्ही 6,500 किंवा 7,000ला विकून टाकले, म्हणजे तुमच्याजवळ 100 शेअर आहेत आणि त्यापैकी 25 शेअर विकले आणि तुमचं प्रॉफिटही बाहेर निघालं, तुमचं भांडवलही बाहेर निघालं, तर चिंता करण्यासारखा प्रश्न येतोच कुठे. त्यामुळे नेहमी जर तुमचं टार्गेट फिक्स असेल तर काळजीचा प्रश्न येत नाही आणि गुंतवणुकीसाठी किंवा लॉंग टर्मसाठी ते शेअर स्वस्त पडले पाहिजेत किंवा काहीतरी कारण घडलं पाहिजे. म्हणजे मध्ये कसं आपण पेंट इंडस्ट्री डिस्कस करत होतो, तर JSW वाले किंवा ग्रासिम हे लोक पेंट इंडस्ट्रीमध्ये घुसले आणि धाड 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 पेंटचे शेअर कोसळू लागले. अशा वेळेला किंवा मध्ये वायर आणि केबलचे शेअर पडू लागले, अशा वेळेला तुम्हाला शेअर स्वस्त मिळतो तेव्हा तुम्ही एक 700-800 रुपये शेअर पडला आणि तुम्ही घेतलात तर तुम्हाला थांबता येऊ शकतं. पण शेअर पडल्यानंतर जेव्हा शेअर सेटल व्हायला लागेल, व्हॉल्यूम वाढू लागेल, तेव्हा शेअर घेण्याचा प्रयत्न करा. पण तुमच्या डोक्यात असतं कधी कधी की मी ना 6,000चा भाव झाला की विकून टाकणार आहे आणि तुम्ही विचारसुद्धा करीत नाही. 6,000 भाव दिसला की विकून टाकायचा. मग त्या दिवशी मात्र जेव्हा शेअर वाढतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं. तसं करायचं नाही. तुमच्या डोक्यात जरी 6,000 असले तरी त्या दिवशी 6,200 होऊ शकतो, तर त्या 200 रुपयाचं तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. दुसरं म्हणजे कधी कधी शेअर वाढतच नाही, तुमचा पेशन्स ट्राय होतो अगदी शेअर वाढत आणि जेव्हा शेअर वाढू लागतो तेव्हा तुमचा पेशन्स संपून जातो. मरू दे, विकून टाकू एकदाचा. आणि नेमकं वाढायला लागलेल्या पहिल्याच दिवशी तुम्ही शेअर एक 7-8 रुपये प्रॉफिट घेऊन विकून टाकता आणि तो शेअर सुसाट धावत जातो. म्हणून शेअर वाढू लागल्यानंतर पहिल्याच दिवशी विकून टाकू नका आणि टप्प्याटप्प्याने विका. 10 शेअर असले तर 2-2 विका, म्हणजे वाढलेला भाव तुम्हाला मिळू शकेल. काही बातमी आहे का ते पण पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा फायदा अधिक वाढेल. आणि स्वतःचं टार्गेट ठरवा की प्रत्येक वेळेला मग काय होतं, जरी तुम्हाला पूर्वी 70% मार्क मिळत होते, तुम्ही 80%चा हिशोब घालून अभ्यास केला, पण ज्या मुलाला 70% पडत होते तुमच्याच मित्राला, त्याला पडले 86 आणि तुम्हाला पडले 82, तर तुम्हाला 82चा आनंद होत नाही. असं मात्र करू नका की गेल्या वेळेपेक्षा माझं उत्पन्न वाढलंय ना, नाहीतर तुमचा आनंदही हरवून जाईल कुठेतरी आणि आनंद शोधता येत नाही, फार कठीण आहे. दुःख लवकर सापडतं पण आनंद सापडत नाही. त्यामुळे आनंद घालवू नका, प्रयत्न नक्की करा अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा,
पण आनंद मात्र तुमचा नाहीसा होऊन देऊ नका. आनंद शोधावा लागेल अशी स्थिती येऊ देऊ नका. तुमचं टार्गेट पूर्ण झालं ना, त्याचा आनंद घ्या. घरच्यांबरोबर पार्टी करा, काही करा आणि तो आनंद लुटायचा जरूर प्रयत्न करा. तुमचे प्रॉब्लेम असतील ते कमेंटमध्ये कळवत जा, मी त्याचं उत्तर देत जाईल. नमस्ते.